मॅथमॅटिक्सच्या पेपर 1चं खूप महत्त्वाचं चॅप्टर आपण 5 नंबरचं सुरू केलेलं आहे वेक्टर्स. आणि या वेक्टर्सच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे. वेक्टर्सची जी डेफिनेशन आहे ती पाहिली, स्केलरची डेफिनेशन पाहिली, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर्स पाहिलेलं आहे, युनिट वेक्टरची डेफिनेशन्स पाहिलेली आहे आणि नल वेक्टरची डेफिनेशन पाहिली. टाइप्स ऑफ वेक्टर्समध्ये आपण 2 डेफिनेशन्स पाहिलेल्या आहे, युनिट वेक्टर्स अँड नल वेक्टर. काय होती युनिट वेक्टरची डेफिनेशन्स? तर युनिट वेक्टरची डेफिनेशन्स आहे अ वेक्टर्स हुज मॅग्निट्यूड इज 1 युनिट इज कॉल्ड ॲज युनिट वेक्टर. आणि कोणत्याही वेक्टरच्या डायरेक्शननी युनिट वेक्टर जर काढायचं असेल तर हा वेक्टर कॅल्क्युलेट करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठलाही एक वेक्टर घेतला आहे, वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय डायरेक्टेड लाईन सेगमेंट. हा डायरेक्टेड लाईन सेगमेंट आहे आणि हा आहे वेक्टर ए. त्या वेक्टर एच्या डायरेक्शनने असलेला युनिट वेक्टर जर काढायचं असेल तर त्या ए वेक्टरच्या डायरेक्शनने असलेल्या युनिट वेक्टरला एक कॅपने डिनोट करतात. ए कॅप इज द युनिट वेक्टर. याला 3 प्रकारे तुम्ही वाचू शकता. वेक्टर ए कॅप इज द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए, वेक्टर ए कॅप इज द युनिट वेक्टर पॅरलल टू वेक्टर ए, और वेक्टर ए कॅप इज द युनिट वेक्टर अलॉंग द वेक्टर ए. हा वेक्टर ए कॅप या वेक्टर एच्या डायरेक्शननी युनिट वेक्टर आहे, तो त्याला पॅरलली असू शकतो किंवा कोइन्साइड झालेला असू शकतो. तर हा वेक्टर ए कॅप कसा कॅल्क्युलेट करायचं त्याचा फॉर्म्युला सांगितला होता. हा वेक्टर ज्या वेक्टरच्या डायरेक्शननी आहे त्या वेक्टरला त्याच वेक्टरच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. तर युनिट वेक्टर अलॉंग द वेक्टर फाइंड करण्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला. युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर फाइंड करण्याचा फॉर्म्युला मी सांगितला आहे. आणि कॅप रिप्रेझेंट करत आहे की तो युनिट वेक्टर आहे ज्याचं मॅग्निट्यूड आहे 1 युनिट. हे आपण त्या डेफिनेशन्समध्ये पाहिलं होतं. त्याच्यानंतर नल वेक्टर्स पाहिलं आहे. अ वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज 0 किंवा असा वेक्टर की ज्याचा इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट हे कोइन्साइड झालेले असतील अशा वेक्टर्सला म्हटलं जातं नल वेक्टर किंवा 0 वेक्टर. आणि तो 0 वेक्टर डिनोट करताना असा डिनोट केला जातो, ओ आणि ओच्या डोक्यावर ही लाईन काढली आणि हा रिप्रेझेंट करायचा असेल तर फक्त जॉमेट्रिकली हा पॉईंटने रिप्रेझेंट केला जातो. जॉमेट्रिकली नल वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय पॉईंट्स. हे 2 टाईप्स यापूर्वी आपण पाहिलेले होते. आता आपण पुढचा टाईप पाहणार आहोत, को इनिशियल वेक्टर्स. आपण पाहतो आहे को इनिशियल वेक्टर्स. को इनिशियल वेक्टर्सची जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन्समध्ये सांगितलेलं आहे वेक्टर्स हॅविंग सेम इनिशियल पॉईंट. जेव्हा रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर मी सांगितलं होतं तुम्हाला त्यावेळेस इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट असे 2 पॉईंट सांगितले होते. तर ज्या वेक्टरचे इनिशियल पॉईंट सेम राहतात अशा वेक्टर्सला को इनिशियल वेक्टर्स असं म्हटलं जातं. तेच इथे या बोर्डवर डेफिनेशन्समध्ये लिहिलेलं आहे, वेक्टर्स हॅविंग सेम इनिशियल पॉईंट्स आर कॉल्ड को इनिशियल वेक्टर्स. याचा डायग्राम मी काढतोय. हा एक वेक्टर आहे ए बी, जी डायरेक्शन आहे फ्रॉम ए टू बी. आणि सेकंड वेक्टर मी काढला ए सी, याची डायरेक्शन आहे फ्रॉम ए टू सी. 2 वेक्टर आहेत, वेक्टर ए बी, वेक्टर ए सी. त्या दोन्ही वेक्टरचा इनिशियल पॉईंट ए आहे. वेक्टर ए बीचा इनिशियल पॉईंट ए आहे, वेक्टर ए सीचा इनिशियल पॉईंट ए आहे. हे दोन्ही वेक्टर आहेत ज्यांचा इनिशियल पॉईंट सेम आहे आणि तेच या डेफिनेशन्समध्ये सांगितलं आहे, वेक्टर्स हॅविंग सेम इनिशियल पॉईंट. सेम इनिशियल पॉईंट या 2 वेक्टरचा इनिशियल पॉईंट सेम आहे. तर इथे जे 2 वेक्टर्स मी काढलेले आहेत हे दोन्ही वेक्टर्स कोणते वेक्टर्स आहेत? को इनिशियल वेक्टर्स. देअरफॉर आपण इथे सांगू शकतो वेक्टर ए बी अँड वेक्टर ए सी आर को इनिशियल वेक्टर्स. एवढा काही कठीण नाही आहे त्या डेफिनेशन्स. नावामध्ये सर्व काही आहे. इनिशियल म्हटलं की इनिशियल पॉईंट सेम असायला पाहिजे वेक्टर्सचं. हे झाले को इनिशियलचे डेफिनेशन्स. पुन्हा एकदा रिपीट करतोय, वेक्टर्स हॅविंग सेम इनिशियल पॉईंट्स आर कॉल्ड को इनिशियल वेक्टर्स. याचे एक्झाम्पल असे किती वेक्टर्स तुम्ही काढू शकता, फक्त त्यांचा इनिशियल पॉईंट जो आहे तो कॉमन असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे, एक असायला पाहिजे. जर सर्वांचा इनिशियल पॉईंट सेम असेल तर अशा सर्व वेक्टर्सला काय म्हटलं जातं? को इनिशियल वेक्टर्स. आणि दुसरा जो टाईप येतो आहे ना तो आहे को टर्मिनस. को टर्मिनस वेक्टर्स. को इनिशियल वेक्टर्स पाहिलं, त्यानंतर आपण पाहणार आहोत को इनिशियल वेक्टर्स. आता या डेफिनेशन्समध्ये सांगितलेलं आहे वेक्टर्स हॅविंग
same terminal point are called coterminous vectors. तर टर्मिनल पॉईंट ज्या वेक्टरचा सेम असेल अशा वेक्टर्सला म्हटलं जातं कोटर्मिनस वेक्टर्स. वेक्टर्स हॅव्हिंग सेम टर्मिनल पॉईंट, कंडिशन लक्षात ठेवायची, सेम टर्मिनल पॉईंट्स आर कॉल्ड कोटर्मिनस वेक्टर्स. बघा हा एक वेक्टर आहे, त्याला मी AD असं नाव दिलं आहे आणि दुसरा वेक्टर घेतला आहे जो आहे BD. एक वेक्टर आहे ADचा इनिशियल पॉईंट A आहे, टर्मिनल पॉईंट D आहे. BD वेक्टरचा इनिशियल पॉईंट B आहे, टर्मिनल पॉईंट D आहे. त्या दोन्ही वेक्टरचा जो टर्मिनल पॉईंट आहे तो सेम आहे, सेम टर्मिनल पॉईंट. तिथे जे दोन वेक्टर्स मी काढलेले आहेत या दोन्ही वेक्टर्सला काय म्हटलं जातं, कोटर्मिनस वेक्टर्स. म्हणून आपण सांगू शकतो देअरफॉर वेक्टर AD अँड वेक्टर BD आर कोटर्मिनस वेक्टर्स, आर कोटर्मिनस वेक्टर्स. त्या डेफिनेशन्स ज्या आहेत ना को इनिशियल आणि कोटर्मिनस एकदम सिंपल आहे. ज्यांचा इनिशियल पॉईंट, ज्या वेक्टरचा इनिशियल पॉईंट सेम असेल ते को इनिशियल, ज्या वेक्टरचा टर्मिनल पॉईंट सेम असेल त्या वेक्टर्सला म्हटलं जातं को टर्मिनस वेक्टर्स. आणि आता आपण पाहणार आहोत पुढची डेफिनेशन्स टाईप ऑफ वेक्टरमध्ये निगेटिव्ह वेक्टर्स. पुढचा टाईप आपण पाहणार आहोत निगेटिव्ह वेक्टर्स. आता निगेटिव्ह वेक्टर्समध्ये काय सांगितलं आहे पहा, इफ वेक्टर A इज गिवन वेक्टर then negative vector of A is a vector whose magnitude is same as that of vector A but whose direction is opposite to that of vector A. मी दुसरा एक एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला. हा एक वेक्टर आहे AB आणि हा वेक्टर AB चा मॅग्निट्यूड आहे 5 युनिट्स. आणि दुसरा एक वेक्टर आहे, हा वेक्टर आहे CD, याची डायरेक्शन आहे फ्रॉम C टू D आणि हा वेक्टर CDचं मॅग्निट्यूड जे आहे ते सुद्धा 5 आहे. तर एक वेक्टर AB ज्याचं मॅग्निट्यूड 5, दुसरा वेक्टर CD मॅग्निट्यूड जे आहे ते 5 आहे. तर आता होतं काय, दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे. AB आणि वेक्टर CDचे मॅग्निट्यूड इक्वल आहेत, सेम आहे. पण या दोघांच्या डायरेक्शन्स तुम्ही एकदा ऑब्झर्व करा, या दोघांच्या डायरेक्शन्स जे आहेत ना त्या अपोजिट आहेत. वेक्टर ABची जी डायरेक्शन आहे त्याच्या अपोजिट वेक्टर CDची डायरेक्शन आहे. तिथे जे दोन वेक्टर्स तुम्हाला इथे मिळाले ज्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे बट डायरेक्शन्स अपोजिट आहे, अशा वेक्टर्सला म्हटलं जातं निगेटिव्ह वेक्टर्स. वेक्टर AB इज निगेटिव्ह वेक्टर ऑफ वेक्टर CD अँड वेक्टर CD इज निगेटिव्ह वेक्टर ऑफ वेक्टर AB. मॅग्निट्यूड सेम, डायरेक्शन्स अपोजिट, निगेटिव्ह वेक्टर. पुन्हा रिपीट करतोय, मॅग्निट्यूड सेम किंवा इक्वल, मॅग्निट्यूड इक्वल, डायरेक्शन्स अपोजिट, निगेटिव्ह वेक्टर्स. इथे जे दोन वेक्टर्स आहेत ना वेक्टर AB अँड वेक्टर CD आर निगेटिव्ह वेक्टर्स ऑफ इच अदर. वेक्टर AB अँड वेक्टर CD आर निगेटिव्ह वेक्टर्स ऑफ each other. AB हा वेक्टर CDचा निगेटिव्ह वेक्टर आहे, CD हा वेक्टर ABचा निगेटिव्ह आहे. आणि मग तेच याच्यामध्ये सांगितलेलं आहे, या डेफिनेशन्समध्ये तेच सांगितलं आहे. डेफिनेशन्समध्ये गिवन वेक्टर AB जो आहे तो जर आपण वेक्टर A कन्सिडर केला तर हा वेक्टर CD असा वेक्टर आहे की या वेक्टर CDचं मॅग्निट्यूड जे आहे ते वेक्टर A एवढंच आहे, पण त्याची डायरेक्शन जी आहे ती Aच्या अपोजिट आहे. तेच या डेफिनेशन्समध्ये सांगितलं आहे. इफ वेक्टर A इज गिवन वेक्टर देन निगेटिव्ह वेक्टर ऑफ A, या वेक्टर Aचा जो निगेटिव्ह वेक्टर आहे हा कसा आहे, हुज मॅग्निट्यूड इज सेम ॲज दॅट ऑफ वेक्टर A, हुज मॅग्निट्यूड इज सेम ॲज दॅट ऑफ वेक्टर A बट हुज डायरेक्शन्स इज अपोजिट, ज्याची डायरेक्शन जी आहे ती अपोजिट ऑफ वेक्टर A. तर या वेक्टर CDला या वेक्टर Aचा निगेटिव्ह वेक्टर्स. जे दोन्ही वेक्टर्स एकमेकांचे निगेटिव्ह वेक्टर्स आहेत, दोन्ही वेक्टर्स एकमेकांचे निगेटिव्ह वेक्टर्स आहेत. आणि याला लिहिताना आपण असं लिहिणार, वेक्टर AB इज इक्वल टू वेक्टर CD असं नाही लिहायचो, याला लिहिताना असं लिहायचं -CD.
कारण वेक्टर ए बी इज इक्वल टू मायनस वेक्टर सी डी असं लिहिता येतं आणि मग हे एकमेकांचे निगेटिव्ह वेक्टर्स आहेत. किंवा हा वेक्टर ए जर घेतला आणि याला जर मी वेक्टर बी असं नाव दिलं तर दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन्स अपोजिट आहे. त्याला लिहिताना आपण असं लिहिणार वेक्टर ए इज इक्वल टू मायनस वेक्टर बी किंवा वेक्टर बी इज इक्वल टू मायनस वेक्टर ए. तुम्ही असं लिहू शकता. हे झाले निगेटिव्ह वेक्टरची डेफिनेशन्स. पुन्हा एकदा रिपीट करतोय. मॅग्निट्यूड इक्वल, डायरेक्शन्स अपोजिट, निगेटिव्ह वेक्टर्स. 3 डेफिनेशन्स आज पाहिले आहेत आपण. को इनिशियल वेक्टर्स हॅव्हिंग सेम इनिशियल पॉईंट, को टर्मिनस वेक्टर हॅव्हिंग सेम टर्मिनल पॉईंट, निगेटिव्ह वेक्टर्स इक्वल मॅग्निट्यूड, अपोजिट डायरेक्शन्स. आता पाहू नेक्स्ट. आता जे वेक्टर चॅप्टर आहे ना हे या पुढच्या 2 डेफिनेशन्सवर डिपेंड आहे. त्याच्यामध्ये फक्त आता हे 2 डेफिनेशन्स खूप महत्त्वाचे आहेत आणि या 2 डेफिनेशन्समध्येच विद्यार्थ्यांचं खूप कन्फ्युजन होतं. एक आहे को लिनियर वेक्टर्स आणि दुसरं येतं को प्लेनर वेक्टर्स. आज आपण को लिनियर वेक्टर्सची जी डेफिनेशन आहे ती पाहणार आहोत आणि त्याचा एक थेरम आहे तो थेरमही आजच घेणार आहोत. को लिनियर हा शब्द तुम्ही बरेचदा ऐकला असेल. 10th स्टँडर्डपर्यंत किंवा 11thमध्येही आपण कदाचित ते डिटर्मिनंट वगैरे चॅप्टर पाहिलेलं आहे. त्यामध्ये कधी कधी असे एक्झाम्पल्स आपण पाहिले की शो दॅट दिस 3 पॉईंट्स आर कोलिनियर. आपल्याला काही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले होते आणि पॉईंट्स कोलिनियर आहेत हे शो करायचं होतं. कोलिनियर या शब्दाचा अर्थ काय होतो की सरळ एका लाईनमध्ये, म्हणजे पॉईंट्सच्या बाबतीमध्ये बोलतो आहे मी, वेक्टर्स नाही म्हटलं आहे मी. 3 पॉईंट्स आहेत ए बी सी, ए बी अँड सी. हे तिन्हीच्या तिन्ही पॉईंट्स एकाच लाईनमध्ये आहेत. एकाच लाईन इज लाईन जर काढली तर ही लाईन या तिन्ही पॉईंट्समधून पास होत आहे. तर आपण म्हणतोय पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर. पॉईंट्स आर कोलिनियर. हे असं बरेचदा तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं आहे, प्रॉब्लेम्सही यावरचे सॉल्व केलेले असतील. पण आता इथे पॉईंट्स नाही म्हटलं आहे, इथे वेक्टर्स म्हटलेलं आहे. 3 पॉईंट्स आर कोलिनियर म्हणजे 3 पॉईंट एका लाईनमध्ये. मग वेक्टर्स आर कोलिनियर म्हणजे वेक्टर एका लाईनमध्ये का? तर थोडंसं थांबायचं. काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. काय सांगतो आहे डेफिनेशन्समध्ये काय सांगितलेलं आहे ते बघा. कोलिनियर वेक्टरचे डेफिनेशन्समध्ये सांगितलेलं आहे कोलिनियर वेक्टरच्या डेफिनेशन्समध्ये सांगितलेलं आहे वेक्टर्स parallel to the same lines are called collinear vectors. हे आहे collinear vectors definitions. Vectors parallel to the same line are called collinear vectors. खूप महत्त्वाची डेफिनेशन्स आहे. पुन्हा रिपीट करतोय. वेक्टर्स पॅरलल टू द सेम लाईन आर कॉल्ड कोलिनियर वेक्टर्स. आता पॅरलल टू द सेम लाईन म्हणजे काय? तर आपण या प्लेनमध्ये कोणतीही एक लाईन कन्सिडर करू, कोणतीही. सपोज इथे बोर्डवर मी ही एक लाईन काढली, ही लाईन आहे, वेक्टर नाही आहे, आणि या लाईनला जेवढेही वेक्टर्स पॅरलल असतील, या लाईनला जेवढे वेक्टर्स पॅरलल असतील ते सर्वच्या सर्व वेक्टर्स कोलिनियर आहेत. जर या लाईनला पॅरलल असलेला हा एक वेक्टर घेतला मी, याला मी ए नाव दिलं. याचं मॅग्नेट्यूड किती आहे माहिती नाही, याची डायरेक्शन मी ही घेतली आहे. आणखी एक दुसरा वेक्टर घेतो आहे, हा थोडासा मोठा काढतो आहे, याची डायरेक्शन ही घेतलेली आहे. ते दोन्हीच्या दोन्ही वेक्टर्स या लाईनला कसे आहेत? पॅरलल. मॅग्नेट्यूड कमी जास्त आहे, डायरेक्शन सेम आहे. आणखी एक तिसरा वेक्टर मी घेतला आहे, याची डायरेक्शन ही घेतली, याला मी सी असं नाव दिलं आहे. वेक्टर एचं मॅग्नेट्यूड, बीचं मॅग्नेट्यूड, सीचं मॅग्नेट्यूड डिफरंट असू शकतात, सेम किंवा डिफरंट असू शकतात, पण हे तीनही वेक्टर्सनी या लाईनला पॅरलल काढलेले आहे. त्यानंतर आणखी एक वेक्टर घेतला आहे, हा आणखी पुढे एक वेक्टर घेतलेला आहे, वेक्टर पी
आणखी इथे एक वेक्टर काढलेला आहे ज्याला आम्ही वेक्टर डे असं नाव दिलं आहे. इथे जेवढेही वेक्टर्स मी काढलेले आहेत ना हे सर्वच्या सर्व वेक्टर्स या गिवन लाईन्सला कसे आहेत, पॅरलल आहेत. ए बी सी डी हा डी आणि इकडचा याला मी पी नाव देतोय आणि हा क्यू. ते सर्वच्या सर्व वेक्टर सेम लाईनला पॅरलल आहेत. तर इथे जेवढेही वेक्टर्स मी काढलेले आहेत ना हे सर्व वेक्टर्स कोलिनियर वेक्टर आहेत. आता कोलिनियर या डेफिनेशन्स प्रमाणे तुम्ही असे म्हणू शकता की कोलिनियर वेक्टर्स म्हणजे पॅरलल वेक्टर. कारण इथे बघा ना हे जे वेक्टर्स आहेत ना हे एकमेकांना पॅरलल आहेत. हा वेक्टर या लाईनला पॅरलल आहे, हा वेक्टर या लाईनला पॅरलल आहे, हा सी वेक्टर या लाईनला पॅरलल आहे. ते सर्व वेक्टर्स एका सेम लाईनला पॅरलल आहे. तेच डेफिनेशन्स मध्ये सांगितलं आहे वेक्टर्स पॅरलल टू सेम लाईन. वेक्टर्स पॅरलल टू द सेम लाईन्स आर कॉल्ड कोलिनियर वेक्टर. वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी, वेक्टर डी, वेक्टर पी अँड वेक्टर क्यू आर कोलिनियर वेक्टर्स. आता कोलिनियर म्हणजे काय, थोडक्यात जे वेक्टर एका लाईनमध्ये असतील तेही पॅरलल आहेत आणि हे वेक्टर सुद्धा पॅरललच आहेत. बघा ना वेक्टर ए आणि वेक्टर बी कसे आहेत, कोलिनियर आहेत. कोलिनियर आहेत म्हणजेच पॅरलल आहेत. आणि हा वेक्टर ए आणि वेक्टर सी एकमेकांना पॅरलल आहेत, कोलिनियर. एका लाईनमध्ये असले तरी कोलिनियर, एकामेकाला पॅरलल असले तरी कोलिनियर. मॅग्नेट्यूड जे आहे ना ते मॅग्नेट्यूड कमी जास्त असू शकतं. वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी इथे जेवढे वेक्टर्स आहेत त्यांचे मॅग्नेट्यूड डिफरंट असेल, सेम असेल, डिफरंट असेल. पण डायरेक्शनच्या बाबतीमध्ये तुम्ही एक लक्षात घ्या की जर वेक्टर्स हे कोलिनियर असतील तर त्यांच्या डायरेक्शन्स बाबतीत दोनच पॉसिबिलिटी असू शकतात. एकतर त्यांच्या डायरेक्शन्स ह्या सेम असतील किंवा यांच्या डायरेक्शन्स ह्या अपोजिट असतील. बघा वेक्टर ए आणि वेक्टर बी ची डायरेक्शन सेम आहे, वेक्टर सी ची अपोजिट आहे. पी बी आणि ए सेम आहेत, क्यू पी बी आणि ए सेम आहेत, डी ए बी पी आणि क्यू सेम आहेत. आणि हा जो वेक्टर सी आहे ना याची डायरेक्शन्स अपोजिट आहे. कोलिनियरमध्ये डायरेक्शन सेम किंवा अपोजिट असतील, दोनच पॉसिबिलिटी आहे. जर मी आणखी एक वेक्टर काढला हा आणि याला मी आर असं नाव दिलं, त्या वेक्टर आरला तुम्ही कोलिनियर वेक्टर्स नाही म्हणू शकत. कारण हा वेक्टर आर या लाईनला पॅरललच नाही आहे. तो जर या लाईनला पॅरलल नाही तर या बाकीच्या लाईन्सला सुद्धा किंवा बाकीच्या वेक्टर्सला सुद्धा पॅरलल येणार नाही किंवा त्या वेक्टर्सला सुद्धा तो एका लाईनमध्ये नाही, तर याला तुम्ही कोलिनियर म्हणू शकत नाही. म्हणून डायरेक्शन्स आहेत ना कोलिनियरच्या त्यांच्या दोनच पॉसिबिलिटीज आहेत. एक तर डायरेक्शन हे सेम असतील किंवा डायरेक्शन्स अपोजिट असतील. कोलिनियर वेक्टर्समध्ये डायरेक्शन सेम और डायरेक्शन्स अपोजिट, देन वेक्टर्स आर कोलिनियर. आणि आज कोलिनियरला तुम्ही ऑर मध्ये दुसरे नाव देऊ शकता, पॅरलल वेक्टर्स. खूप सिंपल आहे, कोलिनियर वेक्टर्स म्हणजे पॅरलल वेक्टर. आता दोन वेक्टर जर सरळ एका लाईनमध्ये असतील तर त्यांनाही तुम्ही पॅरलल वेक्टर म्हणू शकता, कोलिनियर वेक्टर्स म्हणू शकता. बघा हे दोन वेक्टर आहेत आणि हे दोन वेक्टर यांची डायरेक्शन किती असेल, कोणती असेल, सेम किंवा अपोजिट. मॅग्नेट्यूड कमी जास्त असू शकतं. पण हे जर सरळ एका लाईनमध्ये येत असतील, हे दोन्ही वेक्टर एकाच लाईनमध्ये आहेत, ते झाले कोलिनियर वेक्टर. किंवा हे दोन वेक्टर एकमेकांना पॅरलल जरी असले ना तरी कोलिनियर आहेत. डायरेक्शन सेम अपोजिट असू शकतात. एका लाईनमध्ये किंवा एकमेकांना जे पॅरलल वेक्टर असतात अशा वेक्टर्सला म्हटलं जातं कोलिनियर वेक्टर. पुन्हा रिपीट करतोय, एका लाईनमध्ये असलेले वेक्टर किंवा एकमेकांना पॅरलल असलेले जे वेक्टर्स आहेत अशा वेक्टर्सला म्हटलं जातं कोलिनियर वेक्टर. कोलिनियर म्हणजे फक्त एकाच लाईनमध्येच असले पाहिजे असं नाही. पॉईंटच्या बाबतीमध्ये होतं की ते एका लाईनमध्ये असायला पाहिजे, पण वेक्टर्समध्ये दोन पॉसिबिलिटीज आहेत, ते एका लाईनमध्ये असतील किंवा एकमेकांना पॅरलल असतील. तर एका लाईनमध्ये किंवा एकमेकांना पॅरलल असलेले जे वेक्टर्स आहेत अशा वेक्टर्सला काय म्हटलं जातं, कोलिनियर वेक्टर्स. आलं लक्षात? म्हणून या डेफिनेशन्समध्ये तेच सांगितलं आहे की वेक्टर्स पॅरलल टू द सेम लाईन्स आर कॉल्ड ॲज कोलिनियर वेक्टर. मी पुन्हा रिपीट करतोय, कोलिनियर वेक्टरचं मॅग्नेट्यूड किती असू शकतं, डिफरंट असेल, सेमही असेल. पण डायरेक्शनच्या बाबतीमध्ये तुम्ही लक्षात ठेवा की जे वेक्टर्स कोलिनियर असतील त्यांची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन एक तर सेम असेल किंवा अपोजिट असेल.
सेम किंवा अपोजिट, डायरेक्शन जी आहे ती सेम किंवा अपोजिट कोलिनियर वेक्टरची. आणि कोलिनियरचा अर्थ होतो पॅरलल वेक्टर्स. इथे कोलिनियर मीन्स पॅरलल. परत एकदा रिपीट करतोय, एकाच लाईनमध्ये असलेले जे वेक्टर आहेत बघा, एकाच लाईनमध्ये आहेत असे जे वेक्टर्स आहेत यांना कोलिनियर वेक्टर म्हणतात, किंवा एकमेकांना जे पॅरलल आहेत त्यांना कोलिनियर वेक्टर्स असं म्हटलं जातं. डायरेक्शन सेम और अपोजिट, पॅरलल वेक्टर्स कोलिनियर वेक्टर, एका लाईन मधले वेक्टर कोलिनियर वेक्टर. ठीक आहे, डेफिनेशन्स लिहून घ्यायची. आणि आता डायग्रामवरून आपण सांगू शकतो की हे वेक्टर्स कोलिनियर आहेत की नाही आहेत. मी जर तुम्हाला सांगितलं की हे वेक्टर कसे आहेत तर तुम्ही सांगाल कोलिनियर. तुम्हाला जर सांगितलं की हे वेक्टर्स कसे आहेत तुम्ही सांगाल कोलिनियर. पण जेव्हा वेक्टर ॲक्च्युली आपल्याला दिलेले असतील, त्याची डायग्राम काढलेली नसेल, त्यावरून तुम्ही कसं ओळखणार की हे वेक्टर्स कोलिनियर आहेत किंवा नाहीत. त्यांच्या दोन कंडिशन्स आहेत. त्या दोन कंडिशन्स मी इथे लिहून देणार आहोत, पण त्या कंडिशन्स पुढे येतील तुम्हाला. त्यापैकी एका कंडिशनचा जो प्रूफ आहे ना तो आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. दुसरी जी कंडिशन आहे, जेव्हा वेक्टरचे प्रॉडक्ट सुरू होणार आहे त्यावेळेस दुसऱ्या कंडिशनचा जो प्रूफ आहे तो आपल्याला भेटणार आहे. मी दोन कंडिशन्स इथे बोर्डवर सध्या लिहून देतोय. पहिली कंडिशन, टू वेक्टर्स आर, टू वेक्टर्स, एक घेतला वेक्टर ए आणि दुसरा घेतला वेक्टर बी. टू वेक्टर्स वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर इफ, ती कंडिशन आहे वेक्टर ए इज इक्वल टू एम इंटू वेक्टर बी, वेक्टर ए इज इक्वल टू एम इंटू वेक्टर बी. ही कंडिशन्स लक्षात ठेवायची. त्याला वाचताना असं वाचायचं, वेक्टर ए इज स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर बी where m is scalar, where m is scalar. m कोण आहे? स्केलर आहे. स्केलरचं एक्झाम्पल काय पाहिलं होतं आपण? मी सांगितलं होतं ना, स्केलरची डेफिनेशन्स काय पाहिले होते? अ फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग ओनली मॅग्नेट्यूड नॉट डायरेक्शन. त्याचे एक्झाम्पल्स आपण भरपूर पाहिलेले आहेत. टेम्परेचर आहे, डेन्सिटी आहे, व्हॉल्यूम आहे, अलग लक्षात. पण आपल्याला जे इथे मॅथमॅटिक्समध्ये स्केलरचं एक्झाम्पल पाहिजे ते आहे ऑल रिअल नंबर्स. मग यामा कुठला तरी रिअल नंबर असेल तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. म्हणून स्केलरने या वेक्टरला मल्टिप्लाय केला आहे तर या वेक्टर ए इज इक्वल टू मला म्हणू आपण इज, वेक्टर ए इज स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर बी. वेक्टर ए इज स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर बी इफ टू वेक्टर्स वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर, इफ वेक्टर ए इज इक्वल टू एम इंटू वेक्टर बी वेअर एम इज स्केलर. आता स्केलर पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह सुद्धा असू शकतो. याचाच प्रूफ आज आपण पाहणार आहोत. आणि दुसरी कंडिशन्स जी आहे ती काय राहणार? टू वेक्टर्स वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर इफ या दोन वेक्टरचा जो क्रॉस प्रॉडक्ट आहे ज्याला वेक्टर प्रॉडक्ट असं म्हणतात. फिजिक्समध्ये तुमचा झाला आहे तो डॉट प्रॉडक्ट, क्रॉस प्रॉडक्ट जे आहेत ना ते झालेले आहेत, ज्याला स्केलर प्रॉडक्ट किंवा वेक्टर प्रॉडक्ट आपल्याला पुढे येतील ते. तर वेक्टर ए आणि वेक्टर बी यांचा जो क्रॉस प्रॉडक्ट आहे तो नल वेक्टर येतो. जर दोन वेक्टर कोलिनियर असतील तर या दोन वेक्टरचा जो क्रॉस प्रॉडक्ट आहे तो नल वेक्टर असतो. या दोन्ही कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्या पुढे आहेत अजून, पण आता आपण डेफिनेशन्स पाहिलेली आहे म्हणून लगेच त्या दोन्ही कंडिशन्स मी तुम्हाला सांगून दिलेल्या आहेत. पुढे कोप्लेनरच्या कंडिशनसुद्धा येतील आणि कोप्लेनर आणि कोलिनियर यांचं कन्फ्युजन व्हायला नको म्हणून या दोन्ही कंडिशन्स तुम्ही लक्षात ठेवायचं. टू वेक्टर्स वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर इफ वेक्टर ए इज इक्वल टू एम इंटू वेक्टर बी वेअर एम इज स्केलर, अँड टू वेक्टर्स वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर इफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू नल वेक्टर. हा नल वेक्टर आहे किंवा याला झिरो वेक्टर म्हणतोय आपण. या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट यालाच वेक्टर प्रॉडक्ट असं सुद्धा म्हणतात. हे प्रॉडक्ट येतील पुढे आपल्याला. तर आज फक्त ही कंडिशन्स तुम्हाला लर्न करायची आहे. कशी आली, का आली ते आपण नंतर पाहणार आहोत. तुम्हाला पहिली कंडिशन जी आहे ना ती मी आज समजावून सांगतोय की टू वेक्टर्स वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर इफ अँड ओनली एनी वन ऑफ देम इज स्केलर मल्टिपल ऑफ अदर. या दोनपैकी कोणताही एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल असायला पाहिजे. स्केलर मल्टिपल असायला पाहिजे.
एम इज अ स्केलर. इट मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. जर तो पॉझिटिव्ह असेल, एम जर पॉझिटिव्ह असेल तर ए आणि बीची डायरेक्शन सेम आहे. आणि जर एम निगेटिव्ह असेल तर ए आणि बीची डायरेक्शन जी आहे ना ती अपोजिट आहे. आपण पाहिलं होतं की कोलिनियर वेक्टर्समध्ये डायरेक्शन एक तर सेम असतील किंवा अपोजिट असतील. तर डायरेक्शन सेम केव्हा राहतील, एम पॉझिटिव्ह असेल तर. डायरेक्शन्स अपोजिट केव्हा राहतील, तर एम निगेटिव्ह असेल तर. आपण ही जी पहिली कंडिशन आहे या पहिल्या कंडिशनचा प्रूफ पाहणार आहोत. पण त्यापूर्वी हे स्केलर मल्टिपल काय असतं ते पहिले समजून घ्या. पुढचे जे कंडिशन्स आहे ना ती प्रूव्ह करण्यासाठी किंवा तो जो थेरम आहे तो प्रूव्ह करण्यासाठी स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स म्हणजे काय तुम्हाला माहिती असायला पाहिजे. लक्षात आता इथे मी हा एक वेक्टर घेतला आहे ए बी अँड मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए बी इज इक्वल टू सपोज 3 कन्सिडर केला आहे. त्यानंतर दुसरा एक वेक्टर घेतलेला आहे. हा वेक्टर घेतला आहे सी डी आणि मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर सी डी इज इक्वल टू 6 घेतला आहे. आणि आणखी एक वेक्टर घेतला आहे. हा वेक्टर त्याचं नाव आहे पी क्यू आणि डायरेक्शन घेतली फ्रॉम पी टू क्यू अँड मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी क्यू इज इक्वल टू घेतले आहेत 9. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी क्यू इज इक्वल टू 9. 3 वेक्टर्स आहेत. वेक्टर ए बी मॅग्नेट्यूड 3 युनिट्स, वेक्टर सी डी मॅग्नेट्यूड 6 युनिट्स अँड वेक्टर पी क्यू ज्याचं मॅग्नेट्यूड आहे 9 युनिट्स. आता हे जे वेक्टर्स आहेत ना यांना तुम्ही कम्पेअर करा. पहिला वेक्टर ए बी आहे आणि दुसरा वेक्टर सी डी आहे. ए बीचा मॅग्नेट्यूड 3 आणि सी डीचा मॅग्नेट्यूड किती आहे 6. जे सी डी या वेक्टरचा मॅग्नेट्यूड ए बी वेक्टरच्या डबल आहे आणि दोघांच्या डायरेक्शन्स आहेत त्या सेम आहेत. दोघांच्या डायरेक्शन्स कशा आहेत, सेम आहेत. त्या हा वेक्टर सी डी जो आहे या वेक्टर सी डीचा मॅग्नेट्यूड 6 आहे ते या ए बीच्या मॅग्नेट्यूडच्या डबल आहे. त्या वेक्टर सी डीला तुम्ही असं लिहू शकता वेक्टर सी डी इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ वेक्टर ए बी. वेक्टर सी डी इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ वेक्टर ए बी. वेक्टर ए बी आणि हा वेक्टर सी डी दोघांचा डायरेक्शन सेम आहे. ते इथे स्केलर मी हा 2 कन्सिडर केला आणि तो हे पॉझिटिव्ह आहे. डायरेक्शन सेम, 2 पॉझिटिव्ह. स्केलर जो आलेला आहे ना तो पॉझिटिव्ह आहे. तर वेक्टर ए बीला स्केलर 2 ने मल्टिप्लाय केला आहे त्याला तुम्ही असं म्हणू शकता वेक्टर सी डी इज स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर ए बी. आणि हा स्केलर कसा आहे पॉझिटिव्ह. तर वेक्टर सी डी आणि वेक्टर ए बीचे डायरेक्शन सेम आहे. आता येऊ आपण खालच्या वेक्टरकडे. हा वेक्टर पी क्यू आहे, हा वेक्टर ए बी आहे. या वेक्टर पी क्यूचा मॅग्नेट्यूड वेक्टर ए बीच्या मॅग्नेट्यूडच्या 3 टाइम्स आहे. त्या वेक्टर पी क्यूला आपण 3 इंटू वेक्टर ए बी असं लिहू शकतो. हे मॅग्नेट्यूड या 3च्या 3 टाइम्स आहे. तर वेक्टर पी क्यू इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ वेक्टर ए बी. पण आता वेक्टर ए बीची डायरेक्शन अँड वेक्टर पी क्यूची डायरेक्शन जी आहे ना त्याचा विचार करा. हे डायरेक्शन्स अपोजिट आहेत. तर अशा वेळेस हा जो 3 घेतलेला आहे या 3ला इथे कोणती साईन घ्यायची, निगेटिव्ह. तर वेक्टर पी क्यू इज इक्वल टू -3 इंटू वेक्टर ए बी. ही निगेटिव्ह साईन इंडिकेट करते की वेक्टर पी क्यू आणि वेक्टर ए बी यांचे जी डायरेक्शन्स आहे ते अपोजिट आहे. आणि हा पॉझिटिव्ह नंबर इंडिकेट करतोय की वेक्टर सी डी आणि वेक्टर ए बी यांची जी डायरेक्शन आहे ती सेम आहे. तर तेच त्या पहिल्यावाल्या कंडिशन्समध्ये सांगितलं होतं की 2 वेक्टर्स वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर. हे बघा ना कोलिनियर वेक्टर्स कन्सिडर केले आहेत मी. हे पॅरलल आहेत म्हणजे कोलिनियर आहेत. हा आणि हा पॅरलल आहे म्हणजे कोलिनियर आहेत. आणि जर कोलिनियर असतील तर एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल आहे. वेक्टर सी डी इज स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर ए बी. वेक्टर पी क्यू इज स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर ए बी. जर डायरेक्शन सेम तर स्केलर पॉझिटिव्ह, डायरेक्शन्स अपोजिट स्केलर निगेटिव्ह. आपण या थेरमचा आता प्रूफ पाहणार आहोत. कोलिनियर वेक्टरच्या वेळेस जी डेफिनेशन्स मी सांगितली होती त्या डेफिनेशन्समध्ये मी 2 कंडिशन्स तुम्हाला लिहून दिल्या होत्या. आणि त्या 2 कंडिशन्सपैकी जी पहिली कंडिशन आहे त्या पहिल्या कंडिशन्सला आपण प्रूव्ह करणार आहोत. तो एक थेरम आहे असं कन्सिडर करा की 2 वेक्टर्स वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर इफ वेक्टर ए इज इक्वल टू एम इंटू वेक्टर बी वेअर एम इज स्केलर. किंवा त्याला असं म्हणू शकतो आपण दॅट इज वेक्टर ए इज स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर बी. तर हा थेरम प्रूव्ह करत असताना आपण गिवनमध्ये काय कन्सिडर करणार आहोत,
या इफच्या आधी हे जे दोन वेक्टर्स दिलेले आहेत ना, टू वेक्टर्स वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर, हे आपण गिवन घेणार आहोत. गिवन वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर. वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की वेक्टर ए इज स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर बी. काय प्रूव्ह करायचं आहे ते मी इथे लिहितोय. वेक्टर ए इज इक्वल टू एम इंटू वेक्टर बी हे प्रूव्ह करायचं आहे. आता हे गिवन आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. पुन्हा रिपीट करतोय. वेक्टर ए बी आर कोलिनियर, देन वेक्टर ए इज इक्वल टू एम इंटू वेक्टर बी हे प्रूव्ह करायचं आहे. वेअर एम इज अ स्केलर, इट मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. पण आता काय सांगितलं तुम्ही तुम्हाला की जर दोन वेक्टर कोलिनियर असतील, कोलिनियरचा अर्थ काय, पॅरलल, पॅरलल वेक्टर्स. जर दोन वेक्टर कोलिनियर असतील म्हणजेच पॅरलल असतील तर त्यांच्या डायरेक्शनचा विचार करा. सांगितलं तुम्हाला की कोलिनियर वेक्टर्समध्ये मॅग्नेट्यूड किती असू शकतं, कमी जास्त असेल, इक्वल असेल, पण डायरेक्शन्स जे आहेत ना ते पॉसिबिलिटी दोनच आहेत. कोलिनियर वेक्टरच्या डायरेक्शन्स एक तर सेम असू शकतात किंवा अपोजिट असू शकतात. पॉसिबिलिटी दोन आहेत. म्हणून आपण इथे लिहिणार आहोत वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर, देअरफॉर वेक्टर ए अँड वेक्टर बी ह्या सेम डायरेक्शन और अपोजिट डायरेक्शन. पॉसिबिलिटी दोन आहेत. जर दोन वेक्टर कोलिनियर असतील तर वेक्टर ए अँड वेक्टर बी यांचे डायरेक्शन या सेम असतील किंवा अपोजिट असतील. म्हणजे आता हा जो थेरम आहे या थेरमचा जो प्रूफ आहे तो आता दोन पार्टमध्ये डिवाइड होईल. सुरुवातीला आपण कन्सिडर करणार आहोत की वेक्टर ए आणि बी जर कोलिनियर असतील तर त्यांचे डायरेक्शन आपण कन्सिडर करणार आहोत सेम. म्हणून मी इथे लिहितो आहे केस फर्स्ट, वेक्टर ए अँड वेक्टर बी हॅव सेम डायरेक्शन. दोघांचे डायरेक्शन कशा कन्सिडर केलेले आहेत, सेम. पुन्हा एकदा रिपीट करतो आहे, हे गिवन आहे वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर. कोलिनियर वेक्टरच्या डायरेक्शनच्या बद्दल दोनच पॉसिबिलिटी असतात, एक तर डायरेक्शन सेम राहतील किंवा अपोजिट राहतील. म्हणून तिथे लिहिलं आहे वेक्टर ए अँड वेक्टर बी हॅव सेम डायरेक्शन और अपोजिट डायरेक्शन. केस फर्स्ट कन्सिडर केली, वेक्टर ए अँड वेक्टर बी हॅव सेम डायरेक्शन्स. म्हणजे जर मी आता हा एक वेक्टर घेतला आणि हा दुसरा वेक्टर घेतला तर दोन्ही वेक्टरचं डायरेक्शन सेम आहे, कोलिनियर आहेत, ते पॅरलल आहे. मग आता वेक्टर एच्या डायरेक्शननी जर युनिट वेक्टर एखादा मी ई कॅप असं कन्सिडर केलं, हा ई कॅप युनिट वेक्टर आहे जो एच्या डायरेक्शननी आहे. तो जर एच्या डायरेक्शननी असेल तर तोच युनिट वेक्टर बीच्या सुद्धा डायरेक्शननी आहे, कारण या दोन्ही यांची डायरेक्शन जी आहे ती सेम राहणार आहे. म्हणून आपण इथे असं लिहिणार आहोत की या दोघांच्याही डायरेक्शननी असलेला किंवा दोघांनाही पॅरलल असलेला युनिट वेक्टर सेम आहे आणि त्या वेक्टरला मी कन्सिडर करतो ए कॅप. वेअर ए कॅप, लेट ई कॅप इज द युनिट वेक्टर पॅरलल टू किंवा इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए अँड वेक्टर बी, पॅरलल टू वेक्टर ए अँड वेक्टर बी रेस्पेक्टिव्हली. किंवा नाही लिहिलं तरी चालेल, असं नाही होत की हा एच्या डायरेक्शननी युनिट वेक्टर ए कॅप आणि बीच्या डायरेक्शननी असलेला युनिट वेक्टर डिफरंट नाही. जर हे दोन वेक्टर एकमेकांना पॅरलल असतील आणि दोघांची डायरेक्शन सेम असेल तर दोघांच्या डायरेक्शननी असलेला युनिट वेक्टर सेमच राहणार आहे. म्हणून ई कॅप हा एक युनिट वेक्टर मी कन्सिडर केला जो ए आणि बी दोघांच्याही डायरेक्शननी आहे. लेट वेक्टर ए कॅप इज द युनिट वेक्टर पॅरलल टू वेक्टर ए अँड वेक्टर बी. तुम्हाला आठवत असेल युनिट वेक्टर जेव्हा आपण पाहिलं होतं त्यावेळेस मी एक फॉर्म्युला सांगितला होता युनिट वेक्टर कॅल्क्युलेट करण्याचं. वेक्टर ई कॅप इज द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन किंवा पॅरलल टू वेक्टर ए. देअरफॉर या ई कॅपला तुम्ही असं लिहू शकता, हा वेक्टर ई कॅप ज्या वेक्टरच्या डायरेक्शननी आहे त्या वेक्टरला त्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडने जर डिवाइड केलं तर तुम्हाला युनिट वेक्टर भेटतो. अँड परत ई कॅप इज द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर बी. देअरफॉर ई कॅपला तुम्ही असे लिहू शकता वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. ए कॅप हा दोन्ही वेक्टरच्या डायरेक्शननी आहे, एच्याही डायरेक्शननी आहे, बीच्या डायरेक्शननी आहे. ज्यांना हे समजलं नसेल त्यांनी एकदा परत युनिट वेक्टरची जी डेफिनेशन्स आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ती पाहून घ्यायची.
आणि हा एकच युनिट वेक्टर दोघांच्या डायरेक्शननी आहे, ए आणि बीच्या, तर ई कॅपला ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए अँड दुसऱ्या म्हणजे त्याच ई कॅपला तुम्ही वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी असं लिहू शकता. आता जे दोन युनिट वेक्टर इथे लिहिलेले आहेत ते डिफरंट नाही आहेत, सेम आहेत. ई कॅप यांची एल एचच्या सेम आहे, त्यांची आर एचच्या सुद्धा सेम राहणार. त्या दोन्ही रिलेशन्सवरून तुम्ही असं लिहू शकता वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. हे एल एचच्या सेम होत्या म्हणून आर एचच्या ज्या आहेत त्या सेम घेतलेल्या आहे. आणि आता जे रिलेशन्स आपल्याला मिळालेलं आहे ते असं आहे, त्यांची साईड जर चेंज केली, लक्ष द्या, ए हा वेक्टर आहे, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए स्केलर आहे, बी वेक्टर आहे, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी स्केलर आहे. देअरफॉर वेक्टर ए इज इक्वल टू तुम्ही असं लिहू शकता मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इन टू वेक्टर बी. या वेक्टर एचे मॅग्निट्यूडची साईड इकडे चेंज केली. वेक्टर ए इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इन टू वेक्टर बी. तर इथे त्याला मी ब्रॅकेट केलं आहे ना, ही स्केलर क्वांटिटी आहे. कोणती क्वांटिटी आहे? स्केलर. हे वेक्टर आहे, ही स्केलर क्वांटिटी आहे, मॅग्निट्यूड आहे, ही स्केलर क्वांटिटी आहे. तर पुढच्या स्टेपमध्ये मी लिहितो आहे वेक्टर ए इज इक्वल टू एवढ्या मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बीला मी एम कन्सिडर केलं इन टू वेक्टर बी. आणि पुढे मी असं लिहितो आहे where m is equal to magnitude of vector a upon magnitude of vector b is पॉझिटिव्ह स्केलर. कोणता स्केलर आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह का आहे? कारण डायरेक्शन सेम आहे, डायरेक्शन सेम आहे तर पॉझिटिव्ह स्केलर आहे. तर ही कंडिशन्स आपल्याला मिळाली. वेक्टर ए इज इक्वल टू एम इन टू वेक्टर बी वेअर एम इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इज अ पॉझिटिव्ह स्केलर. इथे थेरमचा प्रूफ संपलेला नाही आहे, केस फर्स्ट झाली फक्त थेरमची. दुसरी पॉसिबिलिटी अजून राहिलेली आहे, कारण वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर, त्यांचे डायरेक्शन एक तर सेम असतील किंवा अपोजिट असतील. हे जे कॅल्क्युलेशन्स केलं आहे ना आपण, हे सेम डायरेक्शनचं केलं आहे. अजून हे आपलं अपोजिट डायरेक्शन जे आहे ना ते कॅल्क्युलेशन्स राहिलेलं आहे. ते आता केस सेकंडमध्ये आपण पाहणार आहोत. केस सेकंडमध्ये आपण पाहणार आहोत की डायरेक्शन जर अपोजिट असतील तरी कंडिशन कशी मिळणार आहे. केस सेकंड, वेक्टर ए अँड वेक्टर बी आर इन अपोजिट डायरेक्शन. तर त्यांची डायग्राम मी तुम्हाला काढून दाखवतो. हा वेक्टर ए आणि हा दुसरा वेक्टर बी, दोघांचे डायरेक्शन्स अपोजिट आहेत. आता ए आणि बीचे डायरेक्शन जे आहेत ना ते अपोजिट आहेत. मग वेक्टर एच्या डायरेक्शनने असलेला युनिट वेक्टर मी ई कॅप कन्सिडर केला. ई कॅप इज द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए. तर बीच्या डायरेक्शनने असलेला युनिट वेक्टर आता ई कॅप राहणारच नाही आहे. जेव्हा डायरेक्शन सेम होत्या त्यावेळेस दोघांच्या डायरेक्शनने असलेला युनिट वेक्टर तोच आहे. पण ए वेक्टरच्या डायरेक्शनने असलेला युनिट वेक्टर ई कॅप आहे. तर वेक्टर बीच्या डायरेक्शनने असलेला युनिट वेक्टर कोण राहणार माहिती आहे का? मायनस ई कॅप. कारण युनिट वेक्टर याचं मॅग्निट्यूड आणि याचं मॅग्निट्यूड सेम राहणार आहे. पण वेक्टर बीच्या डायरेक्शनने असलेला जो युनिट वेक्टर आहे त्याची डायरेक्शन ई वेक्टरच्या अपोजिट राहणार आहे. तर हा वेक्टर ई आणि हा मायनस वेक्टर ई यांच्या डायरेक्शन्स अपोजिट आहेत, जे दोन्ही एकमेकांचे निगेटिव्ह वेक्टर्स आहेत. म्हणून आता याची सुरुवात कशी करायची लक्षात द्या. ए वेक्टरच्या डायरेक्शननी जो युनिट वेक्टर आहे तो मी कन्सिडर केला ई कॅप. लेट ई कॅप बी द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए. देअरफॉर वेक्टर एच्या डायरेक्शननी ई कॅप असेल तर बीच्या डायरेक्शननी याचा निगेटिव्ह वेक्टर राहणार. तर मायनस ई कॅप बी द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर बी. इथे मी लेट लिहिलेलं नाही आहे. ई कॅप हा एच्या डायरेक्शनने असलेला युनिट वेक्टर घेतला तर बीच्या डायरेक्शनने असलेला राहणार आहे मायनस ई कॅप. आणि आता युनिट वेक्टरची जी डेफिनेशन्स आधी सांगितलेली आहे त्या डेफिनेशन्समध्ये फॉर्म्युला सांगितला होता युनिट वेक्टरचा. ई कॅप हा एच्या डायरेक्शननी आहे. देअरफॉर ई कॅपला तुम्ही लिहू शकता, ई कॅपला लिहिता येईल वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए
आणि मायनस ई कॅपला तुम्ही लिहू शकता वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए मायनस वेक्टर ई इज इक्वल टू वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. त्याला आपण पुढे असं लिहिणार आहोत वेक्टर ए कॅप इज इक्वल टू ही निगेटिव्ह साईन काढून इकडे लिहिले मायनस वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. ही कंडिशन आणि हे कंडिशन्स दोन्ही याला ऑब्झर्व करा. दोघांच्या LHS सेम आहेत. जर LHS सेम आहेत त्यांच्या RHS सुद्धा सेम राहतील. यांच्या RHS जे आहेत त्या सुद्धा सेम राहणार आहे. त्यांच्या RHSला आपण असं लिहू शकतो देअरफॉर वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू मायनस वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. ह्या कंडिशन्स आपल्याला इथे मिळालेल्या आहेत. वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू मायनस वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. आणि आता या वेक्टर एची मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर एची साईड जर चेंज केली तर वेक्टर ए इज इक्वल टू मायनस मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इन टू बी वेक्टर बी. ती स्केलर क्वांटिटी ही स्केलर क्वांटिटी याला साइन निगेटिव्ह आली आहे. वेक्टर ए इज इक्वल टू हा स्केलर आहे पूर्ण निगेटिव्ह स्केलर आहे त्याच्या जागेवर मी एम लिहिलं इन टू लिहिले वेक्टर बी वेअर एम इज इक्वल टू मायनस मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इज अ निगेटिव्ह स्केलर इज अ निगेटिव्ह स्केलर. ही कंडिशन्स तुम्हाला मिळालेली आहे. आता निगेटिव्ह का भेटला कारण यांचे जे डायरेक्शन्स आहेत ना त्या अपोजिट आहेत. पॉझिटिव्ह तेव्हा भेटतो जेव्हा डायरेक्शन सेम असतील. ही झाली कंडिशन्स. खूप महत्त्वाचा थेरम आहे. इफ टू वेक्टर्स वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर मीन्स पॅरलल देन वन वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अदर. एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा काय राहणार आहे स्केलर मल्टिपल आहे. म्हणजे सपोज जर मी असं लिहिलं मी जर सांगितलं की वेक्टर बी इज इक्वल टू -9 वेक्टर सी असं जर लिहिलं तर एक वेक्टर बी आहे दुसरा वेक्टर सी आहे. ठीक आहे. आता तुम्हाला जर विचारलं की वेक्टर बी आणि वेक्टर सी यांचे डायरेक्शन सेम आहेत की अपोजिट आहे तर स्केलर बघायचं निगेटिव्ह आलेलं आहे डायरेक्शन अपोजिट आहे आणि हे दोन्हीही पॅरलल वेक्टर आहे. फरक फक्त एवढाच आहे की दोघांच्या डायरेक्शन्स अपोजिट आहेत आणि एकाचं मॅग्निट्यूड आहे दुसऱ्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या 9 टाइम्स आहे. 9 टाइम्स कोणाचं मॅग्निट्यूड आहे बीचं. बी वेक्टरचं मॅग्निट्यूड सी वेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या 9 टाइम्स आहे आणि दोघांचे डायरेक्शन्स अपोजिट आहे. जर मी लिहिलं असेल वेक्टर ए बी इज इक्वल टू 5 वेक्टर सी डी तर वेक्टर ए बी आणि वेक्टर सी डीचे डायरेक्शन सेम आहेत. हे दोन्ही वेक्टर कोलिनियर आहेत आणि वेक्टर ए बीचं मॅग्निट्यूड हे वेक्टर सी डीच्या 5 टाइम्स आहे. त्या थेरम होता महत्त्वाचा थेरम होता कोलिनियरचा थेरम आहे. याच्यानंतर दुसरी जी डेफिनेशन आहे ती को प्लेनरची येणार आहे. ती डेफिनेशन सुरू करण्यापूर्वी तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की कोलिनियर वेक्टर्स काय असतात पॅरलल म्हणजेच कोलिनियर आणि त्यांची कंडिशन्स कशी राहते. एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरला पॅरलल आहे किंवा नाही ते कसं ओळखायचं त्याच्यासाठी हा थेरम मी तुम्हाला सांगितलेला आहे. बाकीचं जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार.